गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये 2 तास चर्चा, विविध प्रकल्पांवर फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ, सुरक्षेच्या कारणास्तव एक SRPFची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात, तर मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी। औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा, सरकारनं औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढावी, अन्यथा आंदोलन करणार, बजरंग दल आक्रमक। औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय? लोकांनी नाकारलेली अफजल खानाची आणि औरंगजेबाची कबर नष्ट करणार, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर ही 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहूनही राज्य न करता आल्याचं प्रतीक, त्यामुळे कबरीला हात न लावणं योग्य ठरेल, रोहित पवार यांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल। रावणाला बाजूला काढून राम कसा समजून सांगणार, औरंगजेबाची कबर काढण्याच्या मागणीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। रामायणाची तुलना या इतिहासाशी करू नका, नरेश म्हस्के यांचं आव्हाडांना उत्तर। दंगली घडतील अशी वक्तव्य आव्हाडांनी केली आहेत, नरेश म्हस्केंचा आरोप। आमच्या राजाला त्रास देणाऱ्यांची कबर इथे कशाला, मंत्री संजय शिरसाट आक्रमक। 2.5 वर्ष काय करत होतात? पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता का? शिरसाट यांचा विरोधकांना सवाल। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात राहू नये, त्याचं अस्तित्व ठेवणं म्हणजे औरंगजेबाच्या क्रूरतेला जिवंत ठेवणं आहे, मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया। मिलिंद एकबोटे यांना 16 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदीचे आदेश। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निघणारी आजची रॅली देखील स्थगित। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमध्ये चूक काय? औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं काय होऊ शकतं? भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाच्या मातीची कबर ठेवा आणि बाकीचं सर्व बांधकाम काढा, अशी देखील मागणी। कबरीच्या वादामुळे भद्रा मारुतीला येणारे पर्यटक घाबरले, भद्रा मारुती मंदिराला धक्का लागू देणार नाही, औरंगजेबाचा मला प्रचंड राग, चंद्रकांत खैरे यांची भूमिका। राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी बैठक, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर बैठक होणार। विधान परिषदेच्या एका रिक्त पदासाठी 75 इच्छुकांचे अर्ज, श्रीशांत सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर। सामाजिक न्याय खात्याचे 7,000 कोटी दुसऱ्या योजनांना वळवले, तर सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे पैसे कपात करायला नको होते, शिरसाट यांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट यांनी निधी कापण्यावरून आवाज उठवला, त्यांचं अभिनंदन। आदिवासी मागासवर्गीय निधी कापण्यावर बोलणारा शिरसाट पहिला माणूस, आव्हाड यांच्याकडून कौतुक। अजितदादा 1 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील, लातूरमधील कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याची घडी नीट बसायला वेळ लागणार नाही, बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य। नाशिकमध्ये खाटीक समाजाचा नितेश राणे यांना झटका, हलाल पद्धतीनंच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय। नाशिकमध्ये झटका नाही तर हलाल पद्धतीनंच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजानं निर्णय घेतला। या देशामध्ये झटका मटण फक्त पंजाबमध्येच खाल्लं जातं, त्याला सामाजिक कारण आहे। प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ आहे, तुमचा धर्मग्रंथ मटण न खाणाऱ्यांनी लिहिला। ज्या देशामध्ये 85% लोक मटण खातात त्यांना तुम्ही खाऊ नका असं सांगणार का? नितेश राणेंच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। नितेश राणे आणि त्यांचे वडील हलालचं मटण दाबून खाताना दिसतील, नितेश राणेंचे जुने व्हिडिओ पाहायला हवेत। नितेश राणे संधी साधू माणूस, वडेट्टीवार यांची टीका। मल्हार सर्टिफिकेट असं नाव देण्यास महाराष्ट्र राज्य खाटीक समाजाचे अध्यक्ष आमदार कृपाल तुमाने यांचा विरोध, हे नाव न देण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती करू, तुमानेंची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये आपण भ्रमात राहिलो, 181 जागा येणार म्हणून कोण मुख्यमंत्री याचा विचार करत बसलो, हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। शरद पवारांचा पक्ष होम प्रोडक्शन आहे, पक्षामध्ये मुलगी, नातू आणि मानलेले पुत्र आव्हाड यांच्यामुळे होम प्रोडक्शन पक्ष झाला, सुजय विखेंचा टोला। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या लढत, माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांविरोधात पॅनल उतरवण्याचे योगेंद्र पवार यांचे संकेत, कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं योगेंद्र पवारांचं वक्तव्य। महापुरुषांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांवर कठोर कायदे करण्याची मागणी आम्ही नेहमीच केली आहे, अबू आझमींची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कधीही वाईट बोललो नाही, पण आज लोक जे बोलत आहेत ते सरकारनं थांबवावं, अशीही आझमी यांची मागणी।
शिवरायांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते याची ठोस माहिती कुणीही देऊ शकत नाही. शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. तर हा वाद वाढवायला अबू आझमी कारणीभूत, शिवेंद्रराजेंची टीका. सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर कासार तालुक्यामधील बावी गावात आणत पोलिसांकडून चौकशी. खोक्यानं हरणांची शिकार याच ठिकाणी केल्याचा पोलिसांना संशय. पतीवर खोटा गुन्हा दाखल, रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणे घेऊन गेले. खोक्या भोसलेच्या पत्नीची तर रील्स बनवण्यासाठी मुकादमाचे पैसे आणल्याचा देखील दावा. खोक्याच्या घरावर कारवाई करण्याची घाई का केली, ते वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर. बीडमध्ये आज जी परिस्थिती आहे ती यापूर्वी कधीच नव्हती. कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी, शरद पवार यांची मागणी. गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचा देखील हातभार. धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे देखील पवारांच्याच तालमीत वाढले. अंजली दमानी यांची टीका. धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात 4 एप्रिलला सुनावणी. विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप. वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांचे माझ्याकडे पुरावे. 17 मार्चला बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुरावे देणार. कराडच्या मर्जीतील पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवा, तृप्ती देसाई यांची मागणी. आशिष विशाळ माझे सहकारी आहेत, मात्र ते पत्र मी दिलेलं नाही. ते पत्र खोडसाळपणे माझी सही करायला सोपी आहे. सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट. माझ्या भावाच्या अंगावरील जखमांचे डाग त्यांना दिसले नाहीत, म्हणून सक्तीच्या रजेवरील पोलीस हा न्यायाधीशांसोबत होळी खेळतो. अंजली दमानी यांच्या आरोपानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. अंतरवली सराटीमध्ये जरांगे आणि त्याच धनंजय देशमुख यांची भेट. आरोपी कृष्णा आंधळे सापडल्यानंतर अनेक घटनांचा उलगडा होईल. आंधळे सापडला नाहीत तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, धनंजय देशमुख यांचा इशारा. आपल्यातील काही माणसांना फोन येत आहेत, ते चलबिचल. पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. परिस्थिती बदलणार आहे, सकारात्मक रहा. सांगलीच्या कार्यकर्ता मेळाव्यातून हर्षवर्धन पाटलांचा सल्ला. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये चालले होते, पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत, मात्र दिल्लीमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मलाच माहिती. एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांचा मोठा दावा. एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते तर पक्षानं त्यांना मंत्री का बनवलं? संजय राऊतांच्या दाव्यानंतर नरेश म्हस्के यांचा सवाल. शिवसेना भाजप एकत्र होती तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती. संजय राऊतांच्या दाव्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांच्या बोलण्यावर आमचं लक्ष नाही, जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष. राऊतांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर. उद्या काय होईल ते सांगता येत नाही, मात्र नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली. पटोलेंनी शिंदे अजितदादांना दिलेल्या ऑफरवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंनी आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष देण्याची गरज. पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला. 3 लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन होतं, मात्र अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा उल्लेख नाही. घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. लाडकी बहीण योजना आणि शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. लाडक्या बहिणींना फसवलं म्हणून ग्राहक न्यायालयामध्ये जरी कोणी गेलं तरी सरकार बरखास्त होईल. ज्या बहिणींचे अर्ज बाद झाले त्यांनी सरपंच ग्रामसेवकांना भेटलं पाहिजे, जयंत पाटलांचं वक्तव्य. राज्यामध्ये पुन्हा शरद पवारांचा पक्ष प्रांताध्यक्ष मजबूत करणार. भाजपने जिल्हा परिषद पंचायत समिती कुठलीच निवडणूक घेतली नाही. भाजपनं व्यवस्थित निवडणुका पुढे ढकलल्या, शशिकांत शिंदेंचा आरोप. फोनवर बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना प्रांताध्यक्षांचा आदेश. सांगलीतून जय शिवराय सुरू झाला तो विदर्भापर्यंत पोहोचवायचा, शशिकांत शिंदेंचं आवाहन. जिल्हा बँकेचे संचालक हे सहकार मंत्री झाले ही अभिमानाची बाब. जिल्हा पायावर उभा राहण्यामागे बँकेचा मोठा रोल. बाबासाहेब पाटलांना पाहिल्यानंतर ते विरोधात आहेत असं वाटत नाही, अमित देशमुख यांचं वक्तव्य. एकत्र येण्याबाबत ठाकरे बंधू निर्णय घेतील. ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन. बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची फेसबुक पोस्ट करत आत्महत्या. 18 वर्षांपासून वेतन नाही, संस्थाचालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप. धनंजय नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव.
आज पुन्हा एकदा डोकं सुन्न झालंय. किती निर्दयी आहेत ही माणसं. आश्रमशाळेतील शिक्षकाच्या आत्महत्येनंतर दमानिया यांचा ट्विट. धनंजय नागरगोजे यांनी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ दमानियांकडून ट्विट. घरकुल बांधणाऱ्या लोकांना मोफत वाळू मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडणार. बावनकुळेंची माहिती. भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी लेझिमवर ठेका धरला. कोतवाल गावी पालखी नाचवत ढोल ताशा वाजवण्याचा आणि लेझिम खेळण्याचा आनंद ग्रामस्थांसोबत दरेकरांनी लुटला. मुंबई इंडियन्सनं दिल्लीवर विजय मिळवत दुसऱ्यांदा WPLचं विजेतेपद पटकावलं. मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 8 धावांनी विजय. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. फरार आरोपी कपिल देढियाला वडोदरामधून अटक करण्यात आली. कपिल देढियाच्या खात्यावर व्यवहार झाले होते. ऊसावर वापरली जाणारी AI टेक्नॉलॉजी सक्सेस झाली. राज्यातील सर्वच कारखान्यांनी याचा वापर केला पाहिजे. राजेंद्र पवार यांचं आवाहन. मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणनं खंडोबाचं दर्शन घेतलं. 25 एप्रिलला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट प्रदर्शित होणार. साताऱ्यातील महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरवस्था. संगम माहुली इथं महाराणी ताराराणी यांच्या समाधीची मोठी दुरवस्था. सरकारनं दखल घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करावा, ग्रामस्थांची मागणी. परळच्या सम्राट गणेश मंडळाकडून टाटा प्रीमियर लीगचं आयोजन. आमदार कालिदास कोळंबकर यांनी क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी केली. रायगड वरण घाटामध्ये एसटी बस अपघातामध्ये 18 प्रवासी जखमी. मंत्री भरत गोगावले यांच्याकडून जखमींची विचारपूस. एसटी बसचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा या दरम्यान आज अवजड वाहतूक बंद. महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार. मुंबई शहर उपनगरामधील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं येत्या 3 महिन्यांमध्ये अधिक गतीनं राबवली जाणार. वाढत्या तापमानामुळे रात्री रस्त्यांचं काँक्रिटीकरण गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावं, महापालिकेच्या सूचना. पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत. 40 दिवसामध्ये 1092 तक्रारी, 543 तक्रारींचा निपटारा, तर 549 तक्रारी अद्यापही प्रलंबित. 10 ते 14 वर्षाच्या मुलांना गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. ठाणे वाहतूक विभागाकडून कार मालकाला 10,000 रुपयांचा दंड. विरारमधील महिलेच्या हत्येच्या 24 तासात उलगडा. कौटुंबिक वादामधून पतीकडूनच पत्नीची निर्घृणपणे हत्या. विरारमध्ये 2 दिवसांपूर्वी महिलेचं शीर सापडलं होतं. धुळवडीच्या दिवशी डोंबिवलीच्या आयरे गावामध्ये 2 गटात राडा. मध्यस्थी करण्यास गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना. गुन्हा दाखल करत 9 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कराडजवळ महामार्गावर नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पुलाजवळ दुर्घटना. सेगमेंट कोसळल्यानं 3 कामगार जखमी. कराड शहराजवळच्या कोल्हापूर नाक्यावरील दुर्घटना. तेलंगणाच्या कोठागुममध्ये 64 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. रत्नागिरीतील गुहागर किनारपट्टीवर कासवांच्या संवर्धनाची मोहीम यशस्वीरित्या सुरू. कांदळवन आणि वनविभागाच्या माध्यमातून मोहीम सुरू. जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या. वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी वडीगोद्री परिसरातील शेतकरी आक्रमक. ऐन उन्हाळ्यामध्ये कोल्हापूरमध्ये पावसाची हजेरी. शाहूवाडी तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबा. धुळ्यामध्ये मार्च महिन्यामध्येच पारा 40 अंशांवर. मातीच्या माठाची विक्री कमी, परप्रांतीय माठाला जास्त मागणी. लसणाचे भाव पडले. 250 रुपये किलो दर असलेला लसूण आता अवघ्या 50 ते 70 रुपये किलोवर. ग्राहकांना दिलासा तर शेतकरी संकटात. धुळ्यामध्ये परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान. जिल्ह्यामध्ये चाऱ्याचं संकट. हिरव्या चाऱ्यासह कोरडा चारा महागला. नंदुरबार जिल्ह्यातून चारा आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ. गुजरातमध्ये खेस जोनल स्पर्धेचं आयोजन. पिंपरी चिंचवडच्या 13 वर्षीय धारा अमोल बिडकरनं धनुर्विद्येमध्ये 4था क्रमांक पटकावला. चंद्रपूर एसटी आगारामध्ये वाहक चालकांनी बंद पुकारला. शहराच्या वेसीवर झालेल्या एसटी अपघाताच्या घटनेविरोधात चालक वर्ग आक्रमक. लातूरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र
प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल. बनावट आधार कार्ड, खोटे शपथपत्र जोडून प्रमाणपत्र बनवल्यानं शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. जळगावच्या पाचोऱ्यातील कोकडी वाकडी जलाशयातून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा. पाणी उपशावर कुराड गावात पाणी टंचाईच्या झळा. वाशिम जिल्ह्यातील 77 लघुसिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यामध्येच तळ गाठला. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. नाशिकच्या येवला शहरामधील काही भागांमध्ये नळांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा. दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ. वाशिममध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जलतारा प्रकल्प राबवण्याचं काम हाती. कोंडाळा झांबरे गावात कर्मचाऱ्यांकडून श्रमदान करत जलतारा शोषखड्डे भरून काढण्याचं काम हाती. भंडाऱ्याच्या तुमसर मोहाडीमधील आंधळगाव गावामध्ये अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी धोक्यात. पाण्याअभावी धान शेतीला भेगा. 12 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरी दुमालामध्ये 9 किलोपेक्षा जास्त वजनाचं कलिंगड. 2 एकरामध्ये 68 टन कलिंगडाचं उत्पादन.